काय मग आई बाबा, कसं वाटलं नवीन घर? फायनली आज पूजा झाली आणि आई ही आपल्या नवीन घराची चावी सांभाळून ठेवायची. बाबांकडे एक चावी दिली आहे आणि माझ्याकडे सुद्धा एक चावी आहे. बरं, बिल्डिंगच्या खालीच दुकान आहे, मंदिर सुद्धा आहे, तर तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी दोघांनी खाली वॉक करायला जायचं आहे. ठीक आहे? आणि हो बाबा, 1 मिनिट डोळे बंद करा. करा ना लवकर. आई बाबा हे घ्या, हा तुमचा नवीन फोन. येस. अहो नाही नाही नाही, अहो नाही, हो माहिती आहे. अहो मला आई कधीची सांगत होती बाबांसाठी एक फोन घेऊन ये, बाबांसाठी एक फोन घेऊन ये. तुम्हाला बातम्या बघायच्या असतात आणि तिला मावशीशी बोलायचं असतं आणि तुम्ही कायम तिचाच फोन घेता. त्यामुळे तिने मला इतके फोन केले, म्हणून फायनली म्हटलं आज पूजा सुद्धा आहे तर आपण तुम्हाला सरप्राईज देऊया, म्हणून हे गिफ्ट तुमच्यासाठी. आणि शेवटी बाबा हे सगळं जे आहे ते तुमचंच तर आहे. आज वयाच्या 30व्या वर्षी मी इतकं मोठं स्वतःचं घर बुक केलंय आणि आपण आज या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी घरात शिफ्ट झालोय. ह्याच्यापेक्षा आनंद अजून म्हणतात तो वेगळा काय? म्हणजे हा, नोकरी आहे, नवीनच नोकरी आहे, लोन आहे, मला सगळं मान्य आहे, तुम्ही खूप मला सांगत होतात. पण कसं असतं ना बाबा की घर हे आपण रोज 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 नाही घेतो. त्यामुळे ठीक आहे ना माझी नोकरी, मी आता कमवतोय छान. आणि दुसरी गोष्ट की मी जितका कमवत आहे त्याहीपेक्षा जास्त तुमची जी मेहनत आहे. आणि आज मी 30 वर्षाच्या असून सुद्धा तुम्ही स्वतःची एफडी तोडून हे घर बुक करण्यासाठी मला पैसे दिले आणि त्यामुळेच तर मला हे लोन आज मिळालंय. त्यामुळे सगळं जे माझं श्रेय आहे ते फक्त तुम्हाला जातंय. तुम्ही दोघेही कायम मला सांगत असता स्वतःची काळजी घे, बाहेरचं खाऊ नको, नीट व्यायाम कर, स्वतःकडे लक्ष दे. पण बाबा कामच इतकं वाढलंय. अहो इतकी कॉम्पिटिशन आहे जगामध्ये, इतकं काही शिकायचं आहे, इतकं काही नवीन समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय, आणि त्याच्यात स्वतःची स्वप्न, घर घेणं आहे, गाडी घेणं आहे, तुमच्या दोघांचा सांभाळ करणं आहे, मला पुढे जे काही करायचं आहे, मला स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे. लहानपणापासून मी माझं स्वतःचं गॅरेज उघडेन हे माझं जे स्वप्न आहे. नोकरी करतोय, आज सुंदर पगाराची नोकरी आहे, पण माझं जे स्वप्न आहे ते तर तसंच आहे ना बाबा. कुठे ना कुठे मला ती स्वप्न माझी पूर्ण करायची आज सुद्धा. आणि म्हणूनच मी हे घर घेतलंय की मी जरी इथे नसलो, मी मुंबईला राहत असलो तरी तुम्हाला इथे कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. आणि आता तर फोन सुद्धा आहे, तुम्ही मला कधीही फोन करा, व्हिडिओ कॉल करा, आपण बोलूया. पण काय ना बाबा, इथून घर सोडून गेल्यानंतर मुंबईतलं जग बघितलं आणि मला असं वाटतंय की तुम्ही जी काही शिकवण दिलीत ना आजपर्यंत, की म्हणजे कोणाचं वाईट चिंतू नकोस, कोणाचं नुकसान करू नकोस, कोणाचा कधी अपमान करू नकोस, जितकं जमेल जितकं होईल तेवढं दुसऱ्याला मदत कर, दुसऱ्याचं चांगलं कर, हे सगळं ठीक आहे बाबा. पण आताचं हे जे जग आहे, जे मी बघतोय, मुंबईला राहतोय मी आता, अहो प्रत्येक माणूस हा स्वतःचा विचार करतोय. कोणालाच दुसऱ्यासाठी वेळ नाहीये, कोणालाच माणुसकी उरलेली नाहीये. रस्त्यामध्ये जर एखादा माणूस पडलेला दिसला तर त्याला मदत करावी जाऊन सोडून, अरे मी तर 20 रुपयाची पाण्याची बाटली घेतली म्हणून पाणी सुद्धा देत नाहीत लोक. मदत करणं तर सोडा. प्रत्येक जण मोबाईलमध्ये, प्रत्येक जण फोनमध्ये, मला हे करायचंय, मला ते करायचंय, प्रत्येक गोष्टीचा हव्यास नुसता चाललाय प्रत्येकाचा. त्यामुळे कुठे ना कुठे मला असं वाटतं की तुम्ही दिलेली जी शिकवण होती ना बाबा, ती त्या काळातल्या लोकांसाठी बरोबर होती. पण आजच्या जगामध्ये जग खूप बदललंय. तुमच्या चालीरीतींवर, तुम्ही दिलेल्या संस्कारांसोबत मी आजपर्यंत उभं राहिलो, इतका मोठा झालो, इतकी छान प्रगती झाली या गेल्या 4-5 वर्षामध्ये. पण आता मुंबईसाठी किंवा आता मी जो काही जगतोय त्यासाठी मला खूप काही वेगळं करावं लागणार. आणि माझा विचार पक्का आहे बाबा, यापुढे कोणीही आपल्यामध्ये आलं, कोणीही आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याला माफी नाही, मी त्याला सोडणार नाही. तुमचे संस्कार एका बाजूला असतील, तुमची शिकवण आहे, सगळं मला मान्य आहे, पण माझी चिडचिड होते हो, माझी खूप चिडचिड होते. मी कसलं टेन्शन घ्यायचं, नोकरी सांभाळायची, गाडीचं टेन्शन घ्यायचं, EMIचं टेन्शन घ्यायचं, हे घर आहे, घराचं टेन्शन, तुमची तब्येत खराब असते, कुठल्या गोष्टी सगळ्या मी सांभाळायच्या.
मला खूप कंटाळा सुद्धा येतो कधी कधी. जाऊ दे, आज माझा वाढदिवस आहे, इतकं छान घर आहे, आपण या सगळ्या गोष्टी पुन्हा कधीतरी बोलूया. आणि आई, आज जेवण बनवायचं नाहीये, आज आपण सगळे बाहेर जेवायला जाणार आहोत. ओके, चला मी माझ्या मित्रांना खाली भेटून येतो. बाय.